नमस्कार, मी शीतल. सगळ्यांचे खूप खूप स्वागत. आज साबुदाणा न भिजवता उपवासाची एक झटपट रेसिपी दाखवणार आहे. त्यासाठी अर्धा वाटी साबुदाणा घेतला आणि मिक्सरच्या पॉटमध्ये त्याची पावडर तयार करून घ्यायची आहे. ज्याप्रमाणे बारीक रवा असतो त्याप्रमाणे ही साबुदाण्याची पावडर तयार करून घ्यायची. आणि आता आपल्याला इथे 2 बटाटे लागणार आहे. मीडियम साईजचे 2 बटाटे घेतले आहे. बटाटे सोलून पाण्यामध्ये टाकून घेतले जेणेकरून बटाटे काळे पडणार नाही. आता आपण जी मिक्सरमध्ये साबुदाण्याची पावडर तयार करून घेतली आहे त्याचसोबत आपल्याला हे बटाटे वाटून घ्यायचे आहेत. त्यासाठी बटाटे मीडियम साईजमध्ये कट करून घेते आहे आणि त्याच मिक्सरमध्ये जे आपण साबुदाण्याची पावडर टाकून घेतली ते त्याचमध्ये हे बटाटे कट करून टाकायचे आहे. आता इथे तुम्हाला वाटेल साबुदाणा आणि बटाटा एकसोबतच आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊ शकलो असतो, परंतु जर आपण साबुदाणे आणि बटाटा एकसोबतच मिक्सरमध्ये वाटून घेतले असते तर मात्र साबुदाणा व्यवस्थित बारीक झाला नसता, त्याची पावडर तयार झाली नसती. त्यामुळे आधी साबुदाणा मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आणि त्यानंतरच बटाटे त्यामध्ये कट करून टाकायचे आणि नंतर आपल्याला साबुदाणा आणि बटाट्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता इथे मी 2 बटाटे घेतले होते मीडियम साईजचे. तुमचा जर बटाटा मोठा असेल तर तुम्ही 1 घेतला तरी चालेल. दोन्ही बटाटे बघा अशा प्रकारे मी कट करून घेतले आहे. थोडीशी ही रेसिपी चटपटीत तयार करायची आहे त्यासाठी मी 2 हिरवी मिरची घेतली आहे आणि हिरवी मिरची मिक्सरच्या पॉटमध्ये बारीक कट करून टाकते आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता त्यामध्ये चवीनुसार अर्धा चम्मच मीठ घेतलं आहे आणि अगदी थोडंसं पाणी टाकून आपल्याला व्यवस्थित पेस्ट तयार करून घ्यायची. पाणी खूप जास्त टाकायचं नाही, अगदी अर्धा वाटी पाणी टाकून घेतलं आहे आणि बघू शकता ही मस्त पेस्ट तयार झाली आहे. ज्याप्रमाणे आपण दही वड्यासाठी पेस्ट तयार करतो त्याचप्रमाणे ही पेस्ट होते. आता ही पेस्ट आपल्याला 5 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवायची आहे. 5 मिनिटामध्ये अगदी साबुदाणा व्यवस्थित फुलून येतो आणि थोडीशी ही आपली पेस्ट थिक होते. आता आपल्याला यामध्ये कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी आणि थोडीशी चव वाढण्यासाठी मी ते 2 चम्मच दही टाकून घेतलं आहे. अर्धा चम्मच इथे जिरं टाकते आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे जिरं दही या पेस्टमध्ये फेटून घ्यायचं आहे. दही थोडं आंबट होतं त्यामुळे मी फक्त 2 चम्मच टाकले आहे आणि थोडंसं घट्टही होतं. तुमचं दही जर आंबट नसेल तर तुम्ही 2 ऐवजी 3 चम्मच टाकून घ्यायचं. नंतर तुम्हाला पाणी टाकण्याची आवश्यकता पडणार नाही. अगदी थोडंसं मी पाणी टाकून घेतलं आहे आणि ही पेस्ट व्यवस्थित फेटून घ्यायची आहे. त्यामुळे ती पेस्ट हलकी होईल आणि आपण जे नगेट्स तयार करणार आहोत ते व्यवस्थित तळून येईल. 5 मिनिटामध्ये बघू शकता साबुदाणा अगदी व्यवस्थित फुलला आहे. छान अशी पेस्ट आपली तयार झाली आहे. आता इथे तेल कडकडीत गरम करून घेतलं आहे आणि नंतर आपल्याला गॅस मीडियम करून घ्यायचा आहे. तेल अगदी कडकडीत तयार करून घ्यायचं आहे, गरम करून घ्यायचं आहे. हाताला अगदी थोडंसं पाणी लागून घ्यायचं म्हणजे आपले हे नगेट्स हाताला पेस्ट चिकटणार नाही आपण नगेट्स तळताना. आता छोटे छोटे पकोडे आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे आहे. मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे सगळे नगेट्स तळून घ्यायचे आहे. अगदी छोटे छोटे मी इथे पकोडे तेलामध्ये टाकून घेते आहे. थोडंसं अंतर ठेवून हे आपल्याला पकोडे तेलामध्ये सोडायचे आहे आणि फक्त 2 मिनटं मीडियम फ्लेमवरती हे सगळे नगेट्स तळून घ्यायचे. साबुदाणा न भिजवता बटाटा न बॉईल करता ही झटपट रेसिपी तयार करू शकतो. कधी कधी काय होते आपण कामामध्ये साबुदाणा भिजवायला विसरतो. उपवासासाठी तर रेसिपी तयार करायची आहे पण आपण साबुदाणा न भिजवता बटाटा न बॉईल करता ही झटपट रेसिपी तयार करू शकतो. खायला खूप छान लागते, अप्रतिम लागते. फक्त 5 ते 7 मिनिटात ही रेसिपी झटपट तयार होते. कुठलीही पूर्वतयारी करायची गरज लागत नाही. विशेष म्हणजे कुठल्याही चटणीची गरज लागत नाही आणि अजिबात तेलकट होत नाही. खायला तर खूपच अप्रतिम लागते. आणि वेळेवरती तुमच्याकडे जर कुठले पाहुणे असतील, त्यांचा उपवास असेल तर उपवासाला काय करू हा प्रश्न पडतो, तेव्हा तुम्ही वेळेवरती ही झटपट रेसिपी तयार करू शकता. आता बघू शकता पहिली साईड आणि दुसरी साईड दोन्ही व्यवस्थित गोल्डन तळून झाले आहे आणि हे नगेट्स मी काढून घेते आहे. लगेच आपण हे जे पकोडे तेलामध्ये टाकून घेतले लगेच अलटो करायचे नाही. दोन्ही साईड व्यवस्थित छान खरपूस तळून घ्यायचे आणि नंतर आपल्याला हे काढून घ्यायचे आहे. हे छान गोल्डन झाले आहे आणि नंतर मग मी काढून घेतले आहे. आता हे एका प्लेटमध्ये काढून घेते आहे आणि जे आपलं पीठ उरलं होतं, पेस्ट उरली होती, त्याचेसुद्धा पहिल्याचप्रमाणे छोटे छोटे पकोडे तेलामध्ये तळून घेत आहे.
मीडियम गॅसवरतीच हे सगळे पकोडे तळून घ्यायचे आहे। पहिल्याचप्रमाणे हे सुद्धा व्यवस्थित गोल्डन तळून झाले आहे आणि हे सुद्धा काढून घेते आहे। कुठल्याही चटणीची गरज लागत नाही, तुम्ही हे फक्त असेच खाऊ शकता। मी मात्र इथे 2 हिरवी मिरची तळून घेणार आहे आणि मिरचीसोबतच हे नगेट्स खाणार आहे। आता हे सगळे तळून झाले आहे। इथे 2 हिरवी मिरची मी मधून कट करून घेतले, त्यामुळे ते तेलामध्ये फुटणार नाही आणि तेलावरती मी हिरवी मिरची तळून घेत आहे। हिरवी मिरचीवरती थोडंसं मीठ टाकायचं आणि आपले हे हिरवी मिरचीसोबत नगेट्स खायला खूप छान लागतात। बघू शकता हे अगदी व्यवस्थित तळले गेले आहे, अजिबात तेलकट झाले नाही आहे। आता आपण ही नगेट्स खायला तयार झाले आहे। अतिशय झटपट ही रेसिपी तयार होते। तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली? रेसिपी तर आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असता चॅनलला सबस्क्राईब करा। कशी रेसिपी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा।